नमस्कार. प्रत्येकाचे बर्थडे येतात आणि आपले फ्रेंड्स, आपले नातेवाईक येतात आणि आपल्याला गिफ्ट्स देतात. खूप वेगवेगळे प्रकारचे गिफ्ट्स असतात. माझ्या भावाचा बर्थडे होता आणि त्याला एका त्याच्या फ्रेंडने खूप छान गिफ्ट दिलं. एक प्रार्थना आहे, ती तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. पण असं खूप सारे रील्स येतात, व्हिडिओज येतात यूट्यूबला, व्हॉट्सअपला, कुठे पण आपण घाईघाईमध्ये बघतो. पण एक व्ह्यूज म्हणून नका किंवा मग खूप खूप गरजेची गोष्ट म्हणून ह्या व्हिडिओकडे बघा. आणि तसं पण आता एक 27-28 डिसेंबर चालू आहे. 1 जानेवारीपासून आपण प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी एक नवीन संकल्प करत असतो. जसं मी वेट लॉस करेल, जसं मी चहा सोडेल, मी असं करेल, मी तसं करेल. तर ही जी प्रार्थना आहे ना, ही सगळ्यांसाठी खूप गरजेची आहे. एक छान आपण स्वतः खूप उत्कृष्ट व्हावं म्हणून ही प्रार्थना खूप महत्त्वाची आहे. आणि अजून एक ट्रेंड असतं की जाऊ द्या, हे इंग्लिश महिने आहेत, काय 31 साजरा करायचा किंवा हे नाही पकडायचं, आपण हे वर्ष इथून स्टार्ट झालंय ते नाही पकडायचं, आपण मराठी माणूस, मराठी वर्ष पकडायचे. अहो, ते काहीही असो, ते इंग्लिश वर्ष असो, ते मराठी वर्ष असो किंवा काही असो, फक्त आपल्याला आनंद उत्सव साजरा करायला काहीतरी रिझन हवं असतं. आणि म्हणून आनंद उत्सव साजरा करायचा, प्रत्येक डे साजरा करायचा असो. आता ही ज्याची त्याची संकल्पना आहे, बट हा एक संकल्प खूप छान आहे. ही प्रार्थना मी तुम्हाला म्हणून दाखवते. थोडीशी व्हिडिओ लांबेल पण खूप छान आहे, तुम्ही बघा. हे परमेश्वरा, मला माझ्या वाढत्या वयाची जाणीव दे. बडबडण्याची माझी सवय कमी कर आणि प्रत्येक प्रसंगी मी बोललेच पाहिजे ही माझ्यातली अनिवार्य इच्छा कमी कर. दुसऱ्यांना सरळ करण्याची जबाबदारी फक्त माझीच व त्याच्या खाजगी प्रश्नांची दखल घेऊन ते मीच सोडवले पाहिजेत अशी प्रामाणिक समजूत माझी होऊ देऊ नकोस. टाळता येणारा फापट पसारा व जरूर नसलेल्या तपशिलाचा पाल्हाळ न लावता शक्य तितक्या लवकर मूळ मुद्द्यावर येण्याची माझ्यात सवय कर. इतरांची दुःख व वेदना शांतपणे ऐकण्यास मला मदत करच, पण त्यावेळी माझं तोंड शिवल्यासारखं बंद राहू दे. अशा प्रसंगी माझ्याच निराशा, वैफल्याचे रडगाणे ऐकवण्याची माझी सवय कमी कर. केव्हा तरी माझीही चूक होऊ शकते, कधीतरी माझाही घोटाळा होऊ शकतो, माझीही समजूत होऊ शकते. याची जाणीव माझ्यात ठेव. परमेश्वरा, अगदी शेवटपर्यंत माझ्यात प्रेमाचा ओलावा, गोडवा, लागवीपणा राहू दे. मी संत महात्मा नाही हे मला माहीत आहेच, पण एक बिलंदर बेरकी माणूस, खडूस माणूस म्हणून मी मरू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. विचारवंत होण्यास माझी नाही, पण मला लहरी करू नकोस. दुसऱ्याला मदत करण्याची इच्छा आणि बुद्धी मला जरूर दे, पण गरजवंतांवर हुकूमत गाजवण्याची इच्छा मला देऊ नकोस. शहाणपणाचा महान ठेवा फक्त माझ्याकडेच आहे अशी माझी पक्की खात्री असून सुद्धा परमेश्वरा, ज्याच्याकडे खरा सल्ला मागता येईल असे मोजके का होईना मला 4 मित्र दे. एवढीच माझी प्रार्थना. मी काय तत्वज्ञानी नाही आहे स्वतः, हे मी सगळ्यांनी अंगीकारावं अशी माझी इच्छा पण नाही आहे, पण माझ्यात जी कमी आहे ती या प्रार्थनेतून मी पूर्ण करेल. 31ला किंवा 1 जानेवारीला, म्हणजे तसं काही रिझन नाही पाहिजे. बदल घडवायचा असतो ना, तर आजपासूनच घडवायला पाहिजे असं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. बघा, हे असं ऐकताना, वाचताना असं वाटतं हे माझ्यासाठी तर नाही आहे, असं आपण खरोखर असतो. आणि याचा समोरच्या व्यक्तीला किती त्रास होतो ना, हे आपल्याला जेव्हा आपल्यावर तशी वेळ येते ना, तेव्हा कळतं. म्हणून एक ही साधी सोपी प्रार्थना मी तुम्हाला म्हणून दाखवली आहे. ज्याला अंगीकारता येईल त्याने अंगीकारा.